चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख आलिया भोगाची असावे सादर देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारे साकडे एरते बापुडे काय रंक. प्रस्तुत कैलासवासी श्रीयुत संजय हरिभाऊजी केंद्रे यांच्या 10वे पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केली गेलेली भव्य दिव्य स्वरूपाची ही श्रीराम कथा एवं अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करत्यात प्रामुख्यानं मनीषाताई संजयजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाने किंबहुना यांच्या प्रेरणेने त्यांचा चिरंजीव अक्षय संजयजी केंद्रे या त्यांच्या चिरंजीवाने वडिलाप्रती असलेली भावना श्रद्धा एवढी मोठी भव्य दिव्य रामकथा आणि एवढा मोठा भव्य अखंड हरिनाम सप्ताह वडिलाच्या 10व्या पुण्यस्मरणाला अनुसरून आयोजित केला. सबंध केंद्रीय परिवार धन्यवादाला पात्र आहे. खरं म्हणजे हे पुण्यस्मरण एवढं मोठं अन्नदान, एवढं मोठं ज्ञानदान, कारण महाराष्ट्रातले ख्यातनाम कथाकार श्री हरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक प्रसिद्ध कथाकार आहेत. रामकथेच्या बाबतीत ढोक महाराजांचं नाव महाराष्ट्रभर आहे. एवढ्या मोठ्या वक्त्याची ही कथा श्रवणाची मेजवानी आपल्या सर्वांना घडविली मनीषाताई चा अक्षय आणि एवं त्याची अर्धांगी जयश्री या सर्वांनाच पुन्हा एकदा धन्यवाद आहे की आपल्या परिवारानं एवढं मोठं हे अन्नदान ज्ञानदानाचं काम कैलासवासी संजयजी हरिभाऊ केंद्रे यांच्या स्मरणार्थ एवढा मोठा हा सोहळा घडविला. इटोली हा पारमार्थिक वारशाचा माहेर असल्यामुळं माहेरचा वारसा दांडगा असल्यामुळं आपण एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा घडवला. काय असतंय पूर्वजांचं स्मरण त्यांच्या निमित्तानं आपल्याला जेवढं करता येते तेवढं संसारावर ते सावली करत राहते. पितरांची स्मृती, पितरांचं स्मरण ही एवढ्यासाठी केल्या जाते की या सांसारिक जीवनामध्ये येणारे गतिरोधक आपोआप निघून जात असतात. संसारातली सर्व रस्ती मोकळे होतात, प्रतिबंध रस्त्यात राहत नाही, प्रगतीला अवरोध येत नाही. ही मोठी दांडगी ताकद असते या स्मरणाची ही विशेषता. हे करणं म्हणजे भविष्यत काळाची सर्व रस्ते खुले करणे. आणि कोणत्याही रस्त्याला निघालं तरी गतिरोधक राहणार नाही. स्पीड किती बी वाढविली तरी चालेल.
आदळादिडी नाही. ही प्रतिबंध काढण्याची सुटेबल आणि सुंदर व्यवस्था म्हणजे हे अन्नदान दानदानाचं काम आहे. असं जर नाही केलं तर, असं नाही केलं तर बी ऐका, याच्या विरुद्ध टोकाचं चिंतन आहे. काय असं विढळ विठाल 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 पितराः पतन्ति कुत्र पतन्ति कुलहि येषाम्. कुळाच्या जवळच त्यांचं पतन होतं आणि परिणाम एवढा वाईट आहे. कुलहि येषाम् कुलज्ञानाम कुलस्य. संबंध कुळाचा ते नाशाला प्राप्त होतात महाराज. ज्ञानोबा म्हणतात, सांगे पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती मग ती ती कुळापाशी. ती पितर स्वर्गात राहत नाही, ती कुळाच्या जवळ येतात आणि कायम पडल्यावर कुळाच्या वंशवृद्धीचा वेल गुप्त रूपानं कुरतडून टाकतात. आणि मग डॉक्टर दुनियादारी केली तरी संतती होत नाही, वेल कुरतडलेला आहे पूर्वजांनी. पितरांचा दोष किती वाईट आहे. ती शाप देतात पितर. गडाद्यांचे करीती पितारा पूर्वजाबद्दल अन्नदान नंदनासारखं काम करून पुण्यार्जन करून जर त्यांना समर्पण नाही केलं, चारवाकीय वृत्ती जर वापरली, त्याला नास्तिकवाद म्हणतात, तर त्याचे हे परिणाम तुकोबराय सांगतात. पूर्वजाबद्दल एकही पात्र जर उठवलं नाही, कसलंच अन्नदान नंददान केलं नाही, तर आहाकटा त्यांचे करीती पितर कटकटून शाप देतात. वंशी दुराचार पुत्र झाला. पुढचं वाक्य ऐका, त्यांचा शाप कसलाय. गळेची ना गर्भ, ही पूर्वजाचा शाप. गळेची ना गर्भ नोहेची का वांग, माता त्याची लाज लावा पापी. असा पितर शाप देतात पूर्वजाबद्दल जर नाही कृतज्ञता व्यक्त केली तर. आणि असं पुण्यस्मरण जर केलं तर महाराज, या कुटुंबाच्या जीवनात जेवढे बी रस्ते असतील,
या कुटुंबानं कोणत्याही रस्त्याला निघू द्या, गतिरोधक राहणार नाही. विढळ ही दांडगी ताकद पूर्वजांच्या स्मरणाची आहे. आणि म्हणून मनीषाताई चिरंजीव अक्षय असेल अथवा त्याची अर्धांगी जयश्री एवं आमची बालिका श्रीशावी, सर्वालाच मनापासून धन्यवाद आहे की आपलं एवढं मोठं आपण काम केलंय. आमचा योग चांगला. प्रसादजी महाराज, आमची सारी गुणीजन मंडळी यांचं वस्तुस्थितीचं प्रेम आणि इटोलीकरांचं बी प्रेम असल्यामुळं शिवेचा सुयोग आहे. चिंतनातला अभंग हा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा सरळपंथी उपदेश प्रकरणातील असून या भंगाद्वारे तुकोबारा कितीही कर्माची दांडगी ताकद असली तर देवावर वज टाकल्यावर काळजी करायची गरज नाही. तो कसा निस्तरतो याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग. जीव अवस्था ही पराधीन अवस्था. तो केवढाही मोठा जीव असला तरी तो पराधीन आहे. सर्व जीवात थोरला जीव ब्रह्मदेव. सर्व जीवात मोठा जीव कोणता? ब्रह्मदेव. त्याच्या एवढा जगात मोठा दुसरा जीव नाही. चढत्या क्रमानं सर्वात थोरला जीव म्हणलाय कुणाला? ब्रह्मदेवाला. जानवर आहे म्हणतात. कसं कसं किती वाटायला का? बरोबर आहे. विढळ विढळ ब्रह्मेशाना परोते वाढणे नाही जीवाते, तेथो निवरवते मग ब्रह्मचिकी. ब्रह्मदेवाच्या पदाच्या वर जीव वाढत नाही. कितीही मोठा जीव झाला तरी केवढा होतो? ब्रह्मदेव. कारण ब्रह्मदेवाचं जे पद आहे ते पद देखील कर्मजन्य पद आहे. कसलं पद आहे? कर्मातून तयार होणार पद आहे. आणि तिथून वर जर जीव निघाला तर कर्म शिल्लक राहत नाही, नैष्कर्म्य अवस्था बनते. विढळ ब्रह्मदेवाचं पद ज्ञानवराय सांगतो. का शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्मा, करी तोची ब्रह्मा आननो हे. शत एक जन्मा, 100 जन्म ब्राह्मणाची घ्यायची आणि ती चपला बोटाची दुकानं घालून बसायचं नाही. काय जन्म ब्राह्मणाचा आहे तर कर्म बी ब्राह्मणाचंच, म्हणजे ब्रह्मकर्मच करावं लागतंय. जन्मोनी ब्रह्म कर्मा, करी तोची ब्रह्मा आणून हे. पण शेवटी कर्मजन्य पद आहे. म्हणून ब्रह्मदेव जरी असला तरी तोही पुनरावृत्तीची मापाशी झाला. काय म्हणले? कैसे थोरवेचे मान पाहे पा. सर्वात थोरला कोण? ब्रह्मदेव. कैसे थोरवेचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साठोपा. पण तोही पुनरावृत्तीची मापाशी झाला. त्याला देखील पुनरावृत्तीचं माप चुकलं नाही. म्हणून ब्रह्मदेव जरी असला
तरी त्याची स्वायत्तता नाही, त्यालाही पराधीनच राहावं लागते. म्हणजे प्रत्येक जीव कसा आहे? पराधीन आहे. कुणाच्या अधीन आहे? एकतर दुसऱ्याच्या अधीन राहणं चांगलं आहे का? नाही. स्वातंत्र्याच्या काळातली सुंदर म्हण होती आपल्याकडे, काय? स्वातंत्र्यातली अर्धी बरी, पारतंत्र्यातली पूर्ण नको. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला काय पाहिजे? स्वातंत्र्य हवंय. स्वातंत्र्य असलं मस्तीत राहतात. पण जीव हा मुळातच कसा आहे? पारतंत्र्यात. आणि त्याच्यात एक वाईट आहे, पारतंत्र्यात बी राहायला हरकत नाही, पण एकाच्या ताब्यात राहायला. काय? कुणाच्याही एकाच्या. बघा, नवीन नांदायला गेलेल्या मुलीला एकटा मालक आणि ती एकटी म्हणल्यावरती बोलवून त्याला कसं बी नांदत. कितीही जरी मालक उभ्या कानाचा असला, उभ्या कानाचं म्हणजे कारवान कडक, तरी ती बरोबर नांदती. पण एकट्याचं करता येते ना, पण इथं एकट्याचं कुठं करायचं? जिने पराधीन अनेका हाते, दृढपाशी बहु बांधिलो संचिते, प्रारब्ध क्रियमान सांगाते, कोणीची सत्ता मात्र आपल्या. पहिला जीवावर ताबा कोणाचा आहे? कर्माचा. प्रत्येक व्यक्ती कुणाच्या ताब्यात आहे? कर्माच्या ताब्यात आहे. आणि ती कर्म बी एक नाही. प्रारब्ध क्रियमान सांगाती, संचित प्रारब्धानी क्रियमान. ती कर्म देखील 3 प्रकारचे. कर्माचे मुळात 3 प्रकार, आणि त्यातली त्यात संचित, त्याला पर्याय दिला. संचित शब्दाचा अर्थ आहे साठविलेलं. संचित शब्दाचा अर्थ काय आहे? सम्यक प्रकारेण चिनोती ती संचित. चांगल्यापैकी जे चिय चिनोती नावाचा धातू आहे. चिय चयने चूनना, इसलिए चुनाव कहा जाता है. विढल विढल चिय धातू आहे चयन करणे, गोळा करणे याचा. सम्यक प्रकारेण चिनोती ती संचित. चांगल्यापैकी जी गोळा करून ठेवलंय त्याचं नाव संचित. त्याला शास्त्रानं पर्याय दिला. क्रियमानाला देखील पर्याय दिला. पण एक प्रारब्ध नावाचं कर्म असलं कर्म आहे की त्याच्या पुढं चांगल्या चांगल्या रथी महारथीला हात टेकावे लागलेत. कुणाला? रथी महारथीला. त्या कर्माचं नाव प्रारब्ध कर्म. प्रकर्षेण आ समंतात रभ्यते इति प्रारब्ध. विढल विठल प्रारब्ध शब्दाचाच अर्थ इतका विचित्र आहे महाराज. प्र उपसर्गपूर्वक, आंग उपसर्गपूर्वक, आ रभती धातू आहे. आ रभे राभे रबने, आरंभ करणे असा त्याचा अर्थ आहे. ती कसल्याही धेंडाकडून भोगूनच घेते, त्याचा अधिकाराचा विचार करीत नाही. कोण? म्हणून प्रकर्षेण आ समंतात रभ्यते इति प्रारब्ध. प्रखरतापूर्वक मजबुरी के साथ भोगूनच घेते, त्याचं नाव प्रारब्ध कर्म आहे. त्याच्यात देवी देवता सुद्धा. तुम्ही आम्ही कोण? अदृष्टाधीन शरीर एत आलिया ही हरिहार, अन्यथा न करवे अनुमात्र.
हे वेद शास्त्र संमत विठाला 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 काय विशेष आहे महाराज? हरिहराला जर अनुमात्र बदल करता येत नाही तर तुम्ही आम्ही कोण आलो? कर्माते शंभुमानी आपण किती पळशी कर्माभेन. कर्माचा पगडा केवढा दांड काय? कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी ज्ञानोबा म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला जर वनवासाला पाठवले तर आपण अपील करायचं कुठं? ज्याची राम कथा करायलो त्याला वनवासाला पाठविले कुण? कर्मानं. कर्मे श्रीराम वनवासा गेला. अहो देवाच्या बापाला 4 पोरं असताना एकही पोरग पाणी पाजाय ठेवलं नाही. किती वाईट आहे. किती पोरं? 4 पुत्र राया दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. अहो एकही पोरग पाणी पाजाय जवळ ठेवलं नाही. ही ताकद कुणाची आहे? ही कर्माची ताकद आहे. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मी रावण क्षयो पावला, अनवियोग घडला सीता देवी. एवढ्या मोठ्या जगन्माता सीतेला वियोग व्हावा रामाचा 6 महिने. ही ताकद कुणाची आहे? कर्माची. आणि त्या कर्मातही प्रारब्ध कर्माची ताकद. प्रारब्ध कर्मामध्ये पुन्हा शास्त्रानं 3 प्रकार केले. पंचदशीकाराने त्याचे 3 प्रकार केले. इच्छा आणि इच्छा आणि परेच्छा. काय? इच्छा, परेच्छा आणि इच्छा. स्वतःच्या इच्छेनं घडलेलं कर्म असेल त्याला इच्छा प्रारब्ध म्हणायचं. दुसऱ्याच्या इच्छेनं घडला असेल परेच्छा म्हणायचं. याला बी शास्त्रानं पर्याय दिला. पण एक कर्म असं बलवत्तर कर्म आहे त्याचं नाव आहे अनिच्छा. कसलं प्रारब्ध? अनिच्छा प्रारब्ध. आपली इच्छा असो की नसो मजबुरीनं भोगून घेतय त्याचं नाव आहे अनिच्छा प्रारब्ध. 3ऱ्या अध्यायामध्ये विषय आलाय. अनिच्छिन्न पिवारसने बलातीव नियोजिता विडाला विडाला अनिच्छा प्रारब्ध इतकं खतरनाक आहे की इच्छा असो की नसो मजबुरीनं भोगून घ्यायचं काम करते. अनिच्छा, इच्छा नसताना देखील मजबुरीनं काम करते. मग त्या अनिच्छा प्रारब्धापुढं मोठ्या मोठ्याला माघार घ्यावी लागली. पंचदशीकारांनी थोरली ज्येष्ठ 3 उदाहरण दिली महाराज. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद्यति तदा दुःखैर्न लिप्पेरन् नल राम युधिष्ठिरा विठाला. काय म्हटलंय? तिघाची नावं दिलीत. नल राम युधिष्ठिरा अवश्यम भावी भावानाम. अवश्य भोगावं लागणार जे कर्म आहे प्रतिकारो भवेत इति न
प्रतिकार केला असताना देखील ते कर्म चुकविता येत नाही. त्याचं नाव अनिच्छा प्रारब्ध आहे. त्याच्यात भीष्म सुटला नाही, राम सुटला नाही, राजा धर्म सुटला नाही. एवं नल राजाला सुद्धा भोगावं लागलं. नळाला दमयंतीचा वियोग. मनीषा नीट ऐकायचं. ऐकायली का मनीषा? ही तुझ्यासाठी आहे. नळाला दमयंतीचा वियोग, प्रारब्ध अनिच्छा प्रारब्धाची ताकद. तुला संजयचा वियोग सहन करावा लागला, ही अनिच्छा प्रारब्ध ठरवायचं. लक्षात बसायले का नाही बसायला? ही ताकद कुणाची? नळाला दमयंतीचा वियोग व्हावा, ही अनिच्छा प्रारब्ध. राजा धर्माला 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, ही अनिच्छा प्रारब्धाची ताकद. मूर्तिमंत धर्म असताना देखील आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला एवं सीतेला 6 महिने का होईना रामाचा वियोग सहन करून दुष्टाच्या ताब्यात राहावं लागलं. ही सारीच्या सारी ताकद कुणाची आहे? अनिच्छा प्रारब्धाची. आता इथं जर चांगली चांगली रथी महारथी ह्या प्रकरणात गुंतली तर आपण अपील कुठं करायचं? हा, अपील करायची जागा राहिली का? हरिहरासारख्या देवतेला जर ही कर्म सोडित नाही, तुम्ही आम्ही कोण? हा, पर्यायच नाही का? मग गोंडस पर्याय आमच्या संतांनी काढ. अनिच्छा प्रारब्ध जर भोगूनच घेतय तर संतांनी काय सुंदर पर्याय काढला महाराज. देवावजी भार घालोनी देवावजी भार तुकोबरा म्हणतात, ज्या अनिच्छा प्रारब्धानं हरिहरासारख्या देवतेला जर भोगायला लावले, आपण अपील करायचं कुठं? हा, एवढी मोठी रामकथा लावली, त्या रामालाच वनवासाला पाठविले हे ना कुणा कर्मानं. मग आता आपल्या कर्माचा कुणा पुढं मांडावा? तर असं आहे, देव स्वतः सांगतो, जन्म कर्मच मे दिव्यम मेवं यो व्यक्ती तत्वतः मे जन्म च मे कर्म दिव्यम विढाला. माझा जन्म दिव्य आणि माझं कर्म देखील दिव्य. त्यानं ती भोगलंच पाहिजे असं नाही, पण स्वतः भगवान सांगतात, देखे मीही कर्मी राहत असे. मी देखील कर्माच्या रहाटगाडग्यात रहाटल्यासारखा लोकांसारखा क्रिया करतोय. त्यानं केलीच पाहिजे असं नाही बरं का. ही त्याची स्वतंत्र पावर आहे. त्याची पावर स्वतंत्र पावर आहे. कोण कर्म त्याच्या मनात जर आलं, कुणाच्या? देवाच्या. फक्त त्याच्या मनात येणं महत्वाची गोष्ट. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. त्याच्या मनात आलं
की तो जी होत नाही ती बी करतो. काय अहो कशाचं कर्म आलंय त्याच्या पुढं? कोण कर्म? कितीही खतरनाक कर्म असू द्या, 0 सेकंदात शब्द कशीत बघा. घडी मोडी हेला मात्रे पाप पुण्य संचिता. पाप पुण्य संचिता घडी मोडी. किती वेळात? किती वेळात? हेळा मात्रे. हेळा मात्रे माहिती का? हेळा मात्रेचा अर्थ ही हेळा मात्रे शब्दाचा अर्थ सांगतो. म्हणजे बऱ्याच वेळेला येते होती जीवन मुक्त, ही हेळा मात्रा सारखी सळती सांगतोच एकदा. कारण शेवटी अर्थ नजर करणारे शास्त्र नाव व्याकरण आहे. हास्य मात्रा इति हेळा मात्रा. ह नावाच्या 12 खडीचा उच्चार करायला जेवढा वेळ लागतो तिचं नाव आहे हेळा मात्रा. विढल कळालं का नाही? कळालं? हा सुटेबल असते पण ते तीच चष्मा लावावा लागतोय. हे व्याकरणाच्या चष्म्याशिवाय फिटिंग होत नाहीत. हास्य मात्रा इथे हेळा मात्रा. ह म्हणायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेचं नाव हेळा मात्रा. म्हणजेच घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. पाप पुण्य संचिता घडी बिन मोडी बिन. धर्माची तू मूर्ती बाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा अन कर्मापासून दुस्तरा. हिल पावर आहे त्याच्याकडं. तो जनसामान्यासारखा जरी राहत असला दिसला तरी त्याची आगळी वेगळी ताकद आहे. पण त्याला एकच आहे, कितीही खतरनाक कर्म जरी आलं तरी त्याच्यासाठी हा गोंडस पर्याय दिला. कोणता? देवावरी भार घालून या. सरळ सरळ देवावर वज टाकायचं. कसलंही कर्म असू द्या, कर्माची चौकशी करायची गरज. ती इच्छा आहे का परेच्छा आहे का अनिच्छा प्रारब्ध आहे, चौकशी करायची नाही महाराज. फक्त देवावरी भार घालून या. बर कर्माला चुकीता येते का? किती पळसी कर्मा भेन. जाऊन कुठं जाणार आहे माणूस? माणूस कुठेही गेला, हा जेथे जावे तेथे काय कपाळ म्हणजे नशीब म्हणा. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. हा मात्र लाभ तो विशेष संत संगी. कुठेही गेला तरी नशीब बरोबरच येत असते महाराज. ते चुकविता येते का? किल्लारीला भूकंप झाला, तुम्हाला माहिती का नाही? त्यावेळेला म्हणजे किल्लारीला ज्या टायमाला भूकंप झाला, खुद्द खिल्लारी गावचे लोक मुंबईला राहत होते. ठाण्याला लागून बायपासला आलो, ठाणे बायपासला. तर तिथं ठिकाणाचं नावच आहे कापूरवाडी. आता प्रमोदजी कराड तिथं राहिलेले संघाचं काम करीत असताना विद्यार्थी परिषदेचं अनुभवातले. कापूरवाडी बरेच लोकांना मुंबईत जाण्यामुळे माहिती आहे. त्या कापूरवाडीला एक गॅसचा टँकर उलटाला आणि 19 लोक किल्लारीचीच मेले. त्याच टायमाची घटना आहे. इकडं भूकंप झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काही माणसं कळालं सकाळी आपल्या गावाकडे भूकंप झाला, बरंच काही असं झालं. मग आता ही बिचारी गावाकडे जसं मिळेल तस ती निघाली. 19 लोक गॅसचा टँकर उलटून जागेवर खतम झाली. 19 लोक. मी कशासाठी बोलतोय? कुठेही गेलं कर्म सोडतंय. आम्ही काशीला शिकत असताना त्या विश्वनाथाच्या मंदिराजवळ एक आंधळं बसलेला असायचं. त्याचा नेम होता, रविवार असला की भैरवनाथ. हनुमानजीचा वार उत्तर प्रदेशात शनिवार नाही, उत्तर प्रदेशात हनुमानजीचा वार मंगळवार आहे. मंगळवारी ती संकटमोचन हनुमानजी त्याच्या जागा ठरलेल्या असायच्या. आणि बाकीचे शुक्रवार
अन्नपूर्णा माता आणि बाकीचे टोटल वार विश्वनाथाच्या मंदिरासमोर बसले आणि आम्हाला इतकी आवड महाराज काय देव जाणे त्याला ईशकाला अमृताची छेरे बाहेर टाकल्यासारखं आमच्या माऊलीचं कधी कधी निघत आहे पण आता त्याला आवाज लय आराम केलेला आवाज लागतोय आज मोसम कट व्हायला थोडा पण ती अशी अमृताचे छेरे टाकल्यासारखं असं महाराज सुंदर गायचा गट मग त्याने ती आम्ही आलं की त्याने आम्हाला आंधळच पण इतकं हुशार आम्हाला लगेच ओळखी महाराजजी पहचान लिया आम्ही पुढं पैसे नाही बी त्याला 1 रुपया दिला की महाराज ते चालू करणार आणि आमच्या आवडीचा एकच आटम असायचा त्याने सुंदर गायचं महाराज काय कोई लाख करे चतुराई कर्म का लेख मिटे नारी भाई विठाला अरे कर्म का लेख मिटे नारे भाई लय गोड गाता आम्ही काय महाराज आमचं सारं हे जीसीपी मशीन होऊन बसली असं पिकअप धरीत नाही ते एवढं हे फार गोड गायचं त्याने कोई लाख करे चतुराई लेकिन कर्म का लेख मिटे नारे भाई हा कर्मे देता झोले प्रयत्न करिता काही न चले आहे असं खरं पण याला सुंदर पर्याय दिला महाराज कोणता पर्याय देवावरी भार घालून या देवावर जर वज टाकलं ना विशेष मिटला महाराज शब्द कसा देवावरी भार देवावर भार टाकायचा म्हणजे नेमकं काय त्याचा अर्थ जरा उलगडून सांगतो आता ही कसे आता जरा आवाज बी आमच्या सेटिंग मध्ये आणला धन्यवाद आहे त्याला आता उशिरा का व्हायना देवावर वज टाकल्यावर देवानं निस्तरलं बाबा विठालं देवावर वज टाकणं भार टाकणं देवावरी भार वज टाकणं म्हणजे काय ती जर व्यवस्थित कळलं ना हे चरण की कीर्तन कळलं कीर्तनाचा सारच या तुकड्यात आहे हा देवावर भार घालायचा देवावर वज घालायचे बर त्याच्यावर वज टाकल्यावर हा कसा करतो देव तुका मने भार म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण तुका मने घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पायी त्याच्यावर भार टाकला भार शब्दाचा अर्थ वज भार शब्दाचा अर्थ काय आहे पहिली गोष्ट भार म्हणजे वज वजेच किती 10-5 नाही वजेच मुळात 2 आहेत महाराज मी आणि माझे परत टाकी रखुमा देवी वरासे रखुमा देवी वरासे रखुमा देवी वरासे ज्ञानोबराची भाषा ज्ञानोबरा म्हणतात वजेच किती मुळात 2च वजे आहेत ना मी आणि माझे न धरी परते टाकी ओझे मग भाव बळे फळती बीजे रखुमा देवी वराचे मी आणि माझ आता वजे तर कळले आपल्याला किती वजे आहेत 2च वजे आहेत महाराज आणि जेवढी बी माणसं वाकलीत ती कशानं वाकलीत वाटतं
ह्या दोनच वजन वाकलीत महाराज. जगात वजे किती? दोन. काही माणसं टाचातून गेलीत, काही माणसं गुडघ्यातून गेलीत, काही कमरात बाक मारलाय, काही मान वाकडी झाली ती सरळ व्हाय ना, आणि काही माणसं तर डोक्यातूनच गेलीत महाराज, कोणत्याच धोरणात राहिली नाही. आणि वजे किती? फक्त दोनच वजे आहेत महाराज. सुज्ञ शहाणी जाणकार या दोन वजाला ज्यांनी ओळखिलं, वजे दोन आणि बेजाऱ्या या दोनच वजामुळं बेजारी. मग त्याला एकच पर्याय, ही कर्मत्रास काय म्हणून द्यायला लागले? ही वज डोक्यावर आहे म्हणून. आणि एकदा वज टाकून दिल्यावर काय ताकद आहे कुणाची? वजात गुंतल्यामुळं माणसं फायदा घ्यायलीत. वजातून रिकामा झाल्यावर कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाढे, अशुभ तया पुढे शुभ होनिया ठाके. परेशानी कशाची? या दोनच वजाची परेशानी आहे महाराज. हा, ही दोन वजे जन टाक. बर, ही वजे आपले वजे आहेत का? खानदानी आपलेच आहेत काही? हा, मुक्त होता परी बळी झाला बुद्ध, मुक्त होता परी बळी झाला बुद्ध, मुक्त होता परी बळी झाला बुद्ध, मुक्त होता परी बळी झाला बुद्ध. हे मुनिया छंद माझे माझे, पहिली वजे होते का माणसाच्या डोक्यावर? नाही महाराज, स्पष्ट उद्गार आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. कशामुळे झाला? घेऊन या छंद माझे माझे. कितीही संत वाङ्मयात फिरा, संस्कृत असो मराठी हिंदी कोणत्याही वाङ्मयात फिरा, जिथं जिथं माणसाला मेटकुटीला यायची पाळी आली ती ह्या दोनच वजामुळं आली. लक्षात बसायले का? वजे किती? दोन. एकाचं नाव मी आणि दुसऱ्याचं नाव माझ. ज्या वेळेला माणूस ही दोन वजे देवावर टाकून देईल, देवावरी भार घालून या. ही दोन वजे देवावर टाकली, संपला विषय. पुन्हा कोणत्याही कर्मानं टाटा बाय बाय करायचं, लांबून चलत राहायचं, जवळ यायचं ना. ती इच्छा परेच्छा की अनेच्छा कसलंही प्रारब्ध असो, त्या कर्मानं पुन्हा नाद करायचा ना. कारण ती कर्म नादाला का लागायलंय? माणसं वजात गुंतलीत म्हणून. कशात? हे डोक्यावर वज आहे ना. जोपर्यंत माणूस मी आणि माझं म्हणतोय तोपर्यंत त्याला कर्म परेशान करणारच. हा, मी आणि माझं हे वज टाकून दिलं, माणूस मोकळा झाला, विषय संपला त्याचा. त्रास नावाचा आटम त्याला नाही म्हणजे नाहीच. पण प्रकार असा आहे,
ही मी आणि माझं नावाचं वजन कुठं बी टाकता येत आहे का? हा कुठं त्याला बी पात्र लागते महाराज. वज बी सहन करण्यासाठी ताकद लागत असते. कुणाची बी ताकद आहे का? जीवानं जीवावर वज टाकलं जमतंय का? अरे त्याच त्याला डोई जड झालं आणि दुसऱ्याचं कसं सहन करता येते? हा जीवानं जीवावर जीवानं जडावर वज टाकून फायदा. वजच टाकलं तर हे मी आणि माझं नावाचं वज सहन करायची ताकद या जगात फक्त दोनच व्यक्ती आहेत. एकाचं नाव देव आणि दुसऱ्याचं नाव संत. टाकलंच वज तर देवावर अथवा संतावर टाकायचं. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. हा घालून या भार राहिलो निश्चिंत. घालून या राहिलो निवांत. निश्चिंत. घालून या भार राहिलो निश्चिंती. निरविले संती विठोबासी. कुणावर वज आहे हे? संतावर वज. संतावर वज टाकून द्यायचं. काय कराल ते तुम्ही संत करा. हा संतावर वज टाकल्यावर संत काय करतील? हाताला धरतीत. धरती जाती संत कृपावंत. पाळी पंढरीनाथ दळाचा. पाळी पंढरीनाथ दळाचा. पाळी पंढरीनाथ दळाचा. धरी एकदा देवावर अथवा संतावर वज टाकले की ती वज सहन करायची ताकद आहे त्यांच्याकडे. हा म्हणून वज टाकलंच तर देवावर अथवा संतावर टाकायचं. हा देवावर तुकोबाराय म्हणतात देवावरी भार घालून या. वजे किती? दोन. आणि कोणावर टाकायला सांगितलेच? पाहुण्या रावळ्यावर. हा गणागोतावर. कोणावर? नेत्यावर. नेते बिते ह्याला कामयाबी आहेत का? मैत्र केला महाबळी कामाने अंत काळी. त्याच्यासाठी आधी घेरे रामनाम. साम भरी हा उत्तम नाही तरी यम. दात खातो करकरा विढाला कसं आहे? देवावर वज टाकलं की पुन्हा आपल्याला कोणतंच कर्म येऊन काय त्रास देईल? अजिबात नाही महाराज. नावच घेत नाही. त्रास कधी देतय कर्म? ऐका. मी हे केले. काय मी केलंय म्हणलं की गुतला. पण पुढचं वाक्य ऐका. ज्ञानोबारायची काय गोंडच भाषा. मी हे केले की माझे निसिद्धी गेले.
ऐसे नाही ठेविले वासने माझी विठाला मी हे केलंय की माझ्यामुळं झालंय असं जन वासनेत ना मनात ठेवलंच नाही. महाराज कसलंही कर्म त्याच्या नाद करत हा कर्म त्रास देत आहे या दोन चीजेमुळं देत आहे. म्हणून काय केलं पाहिजे देवावरी भार घालून या सरळ देवावर वज टाकायचं. आता प्रश्न असा आहे पहिलं वज कोणतं मी बर ही वज खानदानी आपलंच वज आहे का मी नावाचं जे अक्षर आहे आपल्या मराठीप्रमाणे बोलू आपण मी नावाचं जे अक्षर आहे मी कोणायसा करावा विचार मी कोणायसा करावा विचार ज्ञानेश्वर निवृत्ती आहे मी कोणायसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी नावाचा अक्षर म्हणजे कोण आहे ज्ञानोबा म्हणतात त्याचा विचार करावा लागेल. मुळात ह्याची जातच इतकी विचित्र आहे महाराज. हा तुकोबारायची भाषा आहे. मी आहे शिकवण जाती अवघड किती पाहता अवघड किती पाहता अवघड किती पाहता अवघड किती पाहता ह्याची जातच अवघड आहे महाराज. कुणाची कुणाची मीची म्हणा मी नावाच्या अक्षराची जातच खतरनाक. अवघड किती पाहता मी नावाचं अक्षर किती अवघड आहे पण ही आपलं वज आहे का. हा तुकोबाराय म्हणतात नाही ते घेताशी नाही नाथिलेची माझे तुझे शब्द कशी नाथिले म्हणजे नसलेलं. नाथिलेची माझे तुझे कोण ओझे वागवी हे नसलेलं माझं तुझं पणाचं जी वज आहे ना तुकोबाराय म्हणतात कोण ओझे वागवी ही वज डोक्यावर घेतल्यामुळं
होईल दुरी निजपंथ, आपला मूळचा मार्ग बाजूला राहील. ह्या वजन माणसं बिघडली महाराज. ज्ञाती जाणकार विचारवंत त्यांनी येरवाळी ही वजे टाकून दिली. आणि कुठे टाकून जमत नाहीत. कुठे टाकावं लागतील? वजे बी दोनच आहेत. आणि जागा ही देव अथवा देव मान्य संतावर वज टाकायचं. हा देवावर वज टाकल्यावर मग टाकायचं कसं ते ऐका. पहिली गोष्ट मुळात ही वजच आपलं वज म्हणलंय का? हे आपलं वज नाही. नाथिलेची माझे तुझे, माझं बी नाही तुझंही नाही. हे वजच मुळात आपलं नाही. कुणाचं वज आहे? स्वतः भगवान सांगतात. भगवान म्हणतात अर्जुना, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं विढाला सर्वस्य च अहं हृदि सन्निविष्टः. भगवान म्हणतात सर्वस्य म्हणजे सर्वांच्या, हृदय म्हणजे हृदयात, सन्निविष्टः सम्यक प्रकारेण विष प्रवेशती इति सन्निविष्टः. सर्वांच्याच हृदयरूपी देशात मी चांगल्या प्रकारे प्रवेश केलेला आहे. सन्निविष्ट शब्दाचा अर्थ काय? विष प्रवेशती नावाचा धातू आहे. सम्यक प्रकारेण विशती प्रवेशती इति सन्निविष्टः. विढल आता ज्ञानोबराची भाषा आहे का म्हणजे आपल्या लक्षात येईल मराठीप्रमाणे. ज्ञानोबराय म्हणतात ये रवी सर्वांच्या हृदय देशी. कोणत्या देशी? हृदयरूपी देशात. ये रवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी. प्रत्येक माणूस मी म्हणल्यावर हात कुणकड लावते. मी अमुका आहे ऐशी जे बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तू गा मी विठाला विठाला. भगवान म्हणतात अर्जुना, माणसामधला जे मी आहे ना, पहिला तू माझ आहे. माणसाला उग परिचयासाठी वापराय म्हणून दिलाय, पण हे येडे जातीनं वहिवाटीचा हक्क लावून टाकला. देहाधिकार खरा भगवान स्वतः सांगतात ना, माणसं जी मी म्हणायलेत ना, ती त्यांच्या मधला मी म्हणजे मी आहे. सर्व घटी राम देहली सर्व घटी राम देहली
ज्ञानोबा राय म्हणतात सर्वा घटी राम देहादेही एक. प्रत्येकाच्या हृदयरूपी देशात जे मी नावाचं अक्षर आहे भगवान म्हणतात तो मीच मी आहे. माणसामधला जे मी आहे तो पहिला कोणाचा आहे? देवाचा आहे. आणि प्रश्न असा आहे देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. मी देह नव्हे हा निर्णय झाला. शिल्लक जे राहतंय ती कर्म नाही देवच शिल्लक राहतो. काय देह नव्हे किंवा देहाच्या निराशे पावी जे या ठाया आणि माझी ऐसी काया जवनू हे विठाला. म्हणून मी नावाचं वज कुणावर? देवावरी भार घालून या. देवावर जर मी टाकला आणि माझं देवावर टाकलं आता मी आणि देव वेगवेगळं राहिलं का? मी नावाचं अक्षर कोणावर टाकलंय? देवावर टाकलं. देवावर वज टाकल्यावर मी वेगळा आणि देव वेगळा असं राहिलं का आता? मग यदा कदाचित जर कुणी विचारलं ओ तुकाराम महाराज, दराडे नाही ती दराडे कांटाव करायला लागले त्याला वाटलं मला हाका मारला गेली. वर्ग बी बघायला बापाला कशी हाका मारायला. नाही नाही कारण मी दराडे नाही बोललो, दरडून बोललो जरा. हा तुकाराम महाराज तुम्ही कोण? मी वासुदेव तत्वता वज कुणावर टाकलंय सज्जनो? देवावर. आता चकलीनं जर कुणी विचारलं ओ तुकाराम महाराज तुम्ही? तुकोबारायांनी शब्द काय वापरली? मी वासुदेव तत्वतः. आता मी आलं की कोण येणार? मॉडेल येणार का देव येणार? हा मी कुणाबरोबर जोडलाय? म्हणून मी वासुदेव तत्वतः. काय म्हणलंय? कळो येईल विचारिता आहे ठाऊका सभागिया संता नाही दुजा अनिक मागुता गा. आता मी वासुदेवच. वज कुणावर? देवावर वच. आता एक टाकले दुसरं राहिले. त्याचं नाव माझं. देवावर वज टाकल्यावर पुन्हा जर विचारलं महाराज तुमचं म्हणा देव माझा मी देवाचा, हिच माझी सत्य वाचा. देव माझा मी देवाचा, देवावर जर ही वज टाकलं मी आणि माझं ही देवावर जर टाकलं महाराज देवावरी भार घालून या तर देव शेकडा 100% निस्तरतो महाराज. पण पक्क वज टाकावं लागतं.
आणि जोपर्यंत माणूस वजन टाकीत नाही तोपर्यंत देव बी जबाबदारी घेत नाही. द्रौपदी म्हणत होती, देवा एवढा उशीर का केला? कुठे गुंतलाशी द्वारकेच्या राया आणि वेळ का सखया? ए बाबा काय एवढा वेळ लावला रे? त्यावेळेला देव म्हणला, द्रौपदी खरं सांगू का? बोला देवा. सभेमध्ये तुला आणण्याच्या अगोदर मी इथे येऊन उभा होतो, इथं उभा होतो. सुरुवातीला तुझ्या मनात बारीक सलत होत, काय लहर होती बारकी. एवढा मोठा भीष्मन एवढा मोठा द्रोण असताना माझी बेइज्जत कशी होऊ देतील? त्यांच्याकडे बघितलं सन खाली मान घातली, हे बी बघायला मी इथं होतो. पुन्हा तुला आशा सुटली की सिंहासारखे 5 पती इथं माझ्या समोर बसून आहेत, माझ्या इज्जतीचा पंचनामा हे होऊ देतील. सिंहासारखे तगडेत. पण जेव्हा पांडवांनी बी दात खाऊन का होईना खाली माना घातल्या, त्यावेळेला तुझी निराधार योजना झाली. आणि मग निराधार योजनेचं नाव संजय गांधी निराधार योजना. मनीषाताई ध्यानात असू द्या, त्याचं नाव काय? आपल्याकडे कोणती योजना आहे? पहिली योजना कोणती? अहो संजय गांधी निराधार योजना आहे. आपली ही योजना कसली आहे? अहो संजयजीचीच योजना नाही, सारी योजना कोणाची आहे? हा, चौकून निराधार झाल्यावर मग द्रौपदीनं कुणाचा धावा केला? कुणाचा? कुठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. आणि मग देव म्हणला, जर द्रौपदी सभेत आणायचं ठरविल्या जर म्हणली असतीस, देवा म्हणल्या तुझ्यापाशी येत होतो आणि तिथंच निर्णय करीत होतो. पण तू भीष्माकड, द्रोणाकड, पुन्हा मालकाकड बघत बसलीस. कुणाकड? मालकाकड. पण मालका कुणबी निराधार योजना झाल्यावर मग देवाकडं आली. शी ध्यानात असू दे. कोणाला म्हणायलेत? मनीषाला नाही, द्रौपदीचं चाललंय. देवाकडे आली ना. आता कुणी किती बी प्रयत्न करू दे, तुला उघड पडू देत नाही, लक्षात ठेव. विडाला विडाला ही पावर कुणाची आहे? ही आयऱ्या गायऱ्याची पावर नाही, जगाच्या मालकाची पावर आहे महाराज. आणि त्यानं मनावर घेतल्यावर ते कोणाचे? दुसऱ्याचं काहीच चलत नाही. 1 वे ट्रॅफिक होत असते, हे ध्यानात असू द्यायचं. विदाऊट गतिरोधक काही सुरुवातीलाच गतिरोधक काढून टाकलेत ना. विढाला म्हणून त्याच्यावर जर वजन टाकलं, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. कसलं साकड नाम संकट येऊ देत नाही महाराज. आणि त्याला सोडल्यावर, देवाला सोडल्यावर कुणी बी असू द्या, येरते बापुडे काय रंक. बापुडे म्हणजे मोठे, केवढेही मोठे असू द्या, देवाला अथवा संताला सोडलं तर हे निस्तरायची ताकद दुसऱ्यात नाही महाराज. हा, देव मात्र देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. देव मागबीन पुढं बी उभे राहतो. देव महाराज घात आघात निवारी आणि छाया पितांबरी करी. देव 100% सावली करतो.
मनीषा ताईनं ते पक्क ध्यानात ठेवायचं, एवढं देवासाठी केलंय ना, देव तुझ्यावर पितांबराची छाया करणार आहे. तुला ऊन वारा गारा जाणवू देत नाही हे लक्षात असू दे. ही माझ्या देवाची ताकद बघ. आणि पुन्हा सांग मला 4-2 वर्षानं की देवासाठी केलं तर देवानं माझ्यावर पांघरून टाकलं. छाया पितांबरी करी, हे विल पॉवर आहे त्याची. हा म्हणून मग तो कृपा सिंधू निवारी साकडी. पहिली गोष्ट तर देवानं जरी संजयजी केंद्रेला नेलं असलं तर मला वाटतं त्या संजय केंद्र्याचा बाप बनवून अक्षय खाली आलाय. कच्चा का अहो, एवढं नियोजन ज्याच्या डोक्यातून हसत खेळत झालंय, पीळ खाऊन नाही. मला त्याच्या चेहऱ्यावर पीळ दिसत नाही. नाही तर बरीच माणसं बारक्या बारक्या सप्त्यानं पिळली, ती उबदारी आली नाहीत पुन्हा. अरे का खोट आहे. पण त्या अक्षयच्या चेहऱ्यावर साधा बी पिळणा महाराज हास्यमुख आहे. त्याला माहिती मी बापासाठी इमानदारीनं करायलोय. आणि काय सुंदर नियोजन आहे. त्याला धन्यवाद. हा, मनापासून धन्यवाद. तुला तुझ्या जीवनात ह्या केलेल्या अन्नदान ज्ञानदानाचं प्रमाणपत्र जीवनभर वाचायला मिळेल. समाधान घरातलं बिघडणार नाही, लक्षात असू. फार मोठी ताकद निर्माण. ही परमार्थ चिल्लर नका ठेवू. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. म्हणून मग तो कृपा सिंधू निवारी साकडी. येरते बापुडे काय रंक. आणि देवाला सोडल्यावर देवाला सोडल्यावर काय भवाची या पोटी. भवाची पोटी दुःखाची आरास, भवाची पोटी दुःखाची भवनाम संसार. भव शब्दाचा सरळ अर्थ आहे का? न्याय सिद्धांत मुक्तावली नावाचा एक ग्रंथ आहे. सिद्धांतातला गोंडच ग्रंथ आहे. त्या मुक्तावलीमध्ये नैयायिकांनी फार सुंदर व्याख्या केली महाराज. म्हणून व्याकरणानं बाकीच्या कुणालाच मोजलं नाही, लक्षात असू द्या. वेद बी असला तर अर्थनिर्णायक व्याकरणच असणार. पण व्याकरणानं देखील ज्याला किंमत दिली, स्वीकारले, त्याचं नाव आहे न्याय.
काय न्यायाला किंमत दिली महाराज. कुण? व्याकरणानं. कारण न्याय अशी गोंडस व्याख्या आहेत काही काही न्यायाकडं. नैयायिकाची व्याख्या, या भव शब्दाची व्याख्या, मुळात भू सत्तायाम धातूचं लोट नावाच्या लकाराचं द्वितीय पुरुषाचं एक वचन भव भवथ भवथ असं चालतंय. भू सत्तायाम, भव नावाचा सरळ शब्द भव. भव म्हणजे ऐसा असा हो असं झालं पाहिजे, असा आज्ञा, लोट आज्ञा अर्थे. हां, तर त्या भव शब्दाची गर्भित व्याख्या करताना त्याचं पोस्टमार्टम केलंय. काय? नैयायिकाची पद्धत आहे ही. त्याने मुक्तावलीच्या नमनातच याचं गोंडस काय? उत्पद्यते वर्धते विनश्यते यस्मिन भवती ती भव किम नाम भव. पुन्हा एकदा डबल आहे का? पिष्ट पिशी न्याय म्हणतात त्याला. पिशी हुई अट्टे को डबल पीस दिया जाए तो ठीक हो जाएगा, है की नाही? याचा अर्थ उत्पद्यते वर्धते विनश्यते यस्मिन भवती ती भव. उत्पन्न होणे, वाढणे आणि नष्ट होणे, तीनों क्रियाएं जिसमें रहती हो या जिसमें होती हो उसी का नाम भव कहलाता. विढाल उत्पन्न होणे, वाढणे आणि नष्ट होणे, तिन्ही क्रिया ज्याच्या पोटात आहेत त्याचं नाव भव. भवनाम संसार. म्हणून भवाची या पोटी दुःखाची या राशी, त्याच्यापेक्षा शरण देवाशी जाता भले. देवाला शरण जाण्यातच भलाई. म्हणून मनुष्याला धन्यवाद आहे. हां, देवाला शरण जाण्यातच भलाई आहे महाराज. हो, काही माणसाचं अनाठाई असते, पण ही अशी सद्विचार सुचावेत. इटोलीची माती चांगली महाराज, कारण ही इथली लेक माती आहे. ही मनीषा ताई म्हणजे इटोलीची काय आहे? लेक माती. ह्या मातीत तिचं मॉडेल तयार झालेलं आहे. त्यामुळं इथल्या विचाराची देण. आणि म्हणून तिनं जिंतुरण दुसरी जागा नाही सोडली. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी घरी अशी, या उक्तीनुसार जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा प्यारी आहे. पतिराजाचं 10वं पुण्यस्मरण करणं हो जा, पण आपल्या जन्मभूमीत सार्थ स्वाभिमानानं तिनं ही माती पवित्र केली महाराज. इटोलीकरांना एवढी मेजवानी निर्माण करून द्यायचं काम लेक मातीनं केलंय महाराज. तुमच्या सर्वांच्या वतीनं तिला मी धन्यवाद देतो, कारण गोंडच काम केलं. ताकद लावून एवढी मेजवानी. ही जिंतूरला असतं तर एवढ्या आबाला वृद्धाला घडलं असतं का? एवढ्या लहानात थोरला नाही महाराज. पण आपल्या जननीचं आणि आपल्या जन्मभूमीचं ऋण फेडायचं काम आमच्या मनीषाताईने केलंय. त्यामुळं गाववाल्यांच्या, भाविकांच्या, परिसरातल्या सर्वांच्या वतीनं तिला मनापासून आशीर्वाद असावे. भवाची या पोटी दुःखाची या राशी, शरण देवाशी जाता भले. हा, देवाला शरण गेलं तर कसं आहे? तुग म्हणे कान भे काय त्याग देता, तुग म्हणे न भे काय त्याग देता. इंतावा तो आता विश्वंभर, इंतावा तो आता विश्वंभर. मग तो कृपा छंडो देवाने नाचले, मग तो कृपा छंडो देवाने नाचले. इच्छा पूर्ण करायची ताकद देव अथवा देवमान्य संतात आहे. कैलासवासी श्री संजयजी हरिभाऊ केंद्रे यांचं स्मरण करतो. भगवान करो, भगवान बिनशर्त त्यांना आपल्या स्वरूपात विलीन करो. एक प्रार्थना.
आणि त्यांची अर्धांगी आपल्या सर्वांची सुपरिचित मनीषाताई यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि विशेष जयश्री आणि अक्षय या भावी पिढीला भगवंतानं कायम छाया करू अशी प्रभूकडं प्रार्थना करतो. आपल्याकडून वारंवार अशी पारमार्थिक सेवा घडो एवढी इच्छा बाळगून सर्वात महत्त्वाचं म्हणजे आल्या आल्या 2-3 कीर्तनं करून आलो तुम्ही. 2-3 कीर्तन नियमाचीच असते, हे तिसरंच आहे नियमाचाच. आणि 100% काल तब्येत बिघडलेली होती. पण ते कसं असतंय आता म्हणून एक ती प्रौढी होईल, आत्मप्रौढी चांगली नाही. आमच्या जागेवर काल जर संसारिक माणूस राहतोय तर 100% सलाईनवर असतोय. ती त्याच्यामुळे जी अंगठी बांधली मला सेटिंगमध्ये आणावं लागली बॉडी पहिली. काल 100% बिघडलेलं आज 100% लेवलवर आलो. इथं आल्या आल्या मला म्हणले वाजवायला चंदू ऐकलं म्हणलं अंधार संपला. ही दोन्ही बी हा तर आमचा लाडका विद्यार्थीच आहे आणि चंदू म्हणजे आमचा वाजविणारातला लाडका चंदू आहे. त्याचं आज नाही 10-5 ठिकाणी त्याचा योग तितक्याच प्रेमाचा आहे. कालच येता भोरवाली माणसं सर्व खेडवाली भेटून बोलून झालंय आणि चंदू सहित झालंय, पक्क झालंय, बोलणं झालंय. थोडक्यात तो सुवर्ण महोत्सव अशाच भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम असतो आमचा. पहिल्यापासून वाजविण्याचा महाराज जे लागतंय ती मटेरियल महत्त्वाचं. किती तयार आहे, कोण किती वाजवतो, किती बोलं झालं त्याला किंमत नाही. मोजकं देणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकाला बरीच रागदारी येते महाराज, पण ती नेमकं समय उचित गायचं कळत नाही. हे मोजक्या माणसाला कळत असते. आणि काही ठिकाणी कसं होतंय काही शिकलेली नसते तितकं नाही काही, पण वाजवायला इतकी गोड असते. काही काही अशी आहेत महाराज. काळे गुरुजी म्हणून एक उदाहरण सांगतो मी, ज्यांच्यामुळं मी परमार्थाकडं प्रामाणिकपणे आलो. त्या परमपूज्य प्रातस्मन्य वैकुंठवासी रामकृष्णजी काळे गुरुजी नाव ऐकेलं असलं तर मी त्यांच्यासारख्या लाग्या अजून आयुष्यात कोणाकोणा ऐकले नाहीत. मी त्याच्यातला दर्दी आहे, चाहता आहे आणि मी त्याच्यातला एक श्रोता माणूस आहे. त्याच्यातलं मला येत जात काही नाही, पण मी त्याच्यातला दर्दी माणूस आहे, निश्चित दर्दी आहे. काय महाराज काळे गुरुजी एक अशी असती होऊन गेली पकवाजातली. कीर्तनातला बाज काळे गुरुजींनी जो वाजवला चंदू, आजपर्यंत मला तसला बाज ऐकाय मिळाला नाही. म्हणजे कसला वाजवित असतील ती विचार करायचा. ती वजन आणि ती स्पष्टता आणि ती स्पीड, त्या स्पीडला जेवढा जाकीर हुसेन खून धातीनधाडाचा बाज निघतोय ना महाराज, तितका तो माणूस पकवाजावर काढीत होता. देणच होती, प्राप्त होतं ती निसर्ग. आणि तशा काही गोष्टी गुणीजनाकडे आहेत. आणि अशी सुंदर गुणीजन आपण, कार्यक्रम बी तेवढाच आणि गुणवान बी तेवढेच. आमची ही आत्मेच आहेत महाराज. ही आत्मे गोळा करून आणल्यावर आम्हाला मड बी असलं तरी जिवंत होणार. नाव ऐकलं की समाधान वाटलं. कार्यक्रमाचं स्वरूप भव्य दिव्य. इटोलीकर ग्रामस्थांना या सहयोग सहकार्याबद्दल पुनश्च धन्यवाद. वाणीला पूर्ण विराम. जय विठ्ठल, जय जय खाली बसा, खाली बसा. 2 मिनिट. जय विठ्ठल.